किती खाऊ ग रश्मी, दात आंबले आता तरी पण मन नाही भरत. हो ना ताई, मला तर म्हणजे चावणं मुश्किल होऊन राहिलं, माझे पण दात आंबून राहिले. नाही तर आधी नव्हते आंबत बिचारे एवढे दात. अगं आपण जास्तच खाल्ल्या, दिवसभराच्या कैऱ्याच खाताय ना मीठ लावलं रश्मी, पोट पण खरं येते बरं पाहिजो हो पोट गडगड करते बरं, ते मीठ लावून लावून खाऊन राहिलो त्याच्यानं जास्त होते ते. मी तर नाही खात बाई आता ताई. ताई साखर आंबा करूया ना उद्या मस्त, आणि इन्स्टंट वाले लोणची टाकून घेऊया. हा चालते रश्मी, माझ्या हातचं गोड लोणचं करून देते मी तुला. अगं वर्षभर टिकील आणि खूप मस्त लागते. हो का ताई, चालते ना मग, फार चांगलं आहे पा. आपण उद्या ना लवकर लवकर आटपून दुपारी करून टाकू आहे ना ताई. मग त्याच्यासाठी काही सामान लागते का? नाही नाही काही नाही, गुळ आहे का घरी? गुळ लागते फक्त, आपलं तिखट मीठ मोहरीची डाळ थोडीशी, हेच असं, बाकीचं काही नाही पाहिजे. खूप मस्त होते गोड लोणचं. हो का, मग मी याला आंबे फोडून मागेल ना? नाही नाही, आंबे आपण चिरू शकतो, अशा लंब्या लंब्या स्लाइस करायच्या आणि त्याच्या ते मस्त लागते. वरचं सोलून घ्यायचं साल आणि त्याच्या मग लंब्या लंब्या स्लाइस करायच्या, खूप मस्त लागते. सोपं आहे, काही कठीण नाहीये. हो का, चालते ना मग. नाहीतर किती सारे आंबे आहेत ताई, असं करता मग तुमच्याही घरचं घालचा आणि आमच्याही घरचं घालचा. हा मग तुम्हाला घरी गेल्यावर लोणचं घालत बसायची गरज नाही. हा गोड लोणचं आहे ना? नाही ग बाई, मी बघितला माझ्या घरी जाऊन घालील ना. कायच होते, इथंच घ्यायला जा, इथून घेऊन जा. घरी जाऊन शेवटी करणं जाय ना, इथं कसं दोघी मिळून आपण करू. घरी गेल्यावर मग एकट्याच बसताना का करत नाही ग, माझी सासूबाई करू लागतात, बरेचसे कामं करू लागतात त्या. हो का, आणि आम्हाला काही टेन्शन नाही, आमच्या आई तर सगळं करतात नाही आईच्या एवढं नाही करत त्या, पण अडी पडेले करतात. हो आईचं कसं, आईचं आई पुढेच असते, तसं नाही. पण आपला कधी सणावारचा दिवस असो किंवा मग कधी थकलो, कधी बिमार आहो, कधी उशीर झाला तर करतात बरं, कशाला उगाच करतात. हो ना, तसा स्वभाव चांगला आहे तुमच्या सासूबाईचा आहे ना, तुमच्या ननदबाई चांगल्या आहेत. हो चांगल्याच आहेत. कसं असते रश्मी समोरची व्यक्ती चांगलेच असतात, आपण जर चांगलं वागलं ना सगळे चांगले वागतात. आता तुला काय आता म्हणजे हे बघ, पहिले मी इचकट सारखी करायची ना, सगळेजण माझ्यासोबत असे तुटक तुटकच वागायचे. आता मी चांगली वागते ना सर्वांसोबत, म्हणजे आता कसं वाटते तर सर्वजण माझ्यासोबत चांगले वागतात, म्हणून म्हटलं आपण चांगलं असलं की बाकी सगळे चांगलेच होतात. हो ना, ते नाही तसा तुमचा स्वभाव चांगलाच आहे ताई भेटा का मला? नाही तोंडावर लयच कौतुक करून राहिले म्हणून म्हटलं नाही हो ताई, काही बोलता का? नाही पण ताई खरंच तुमचा स्वभाव चांगला आहे, मस्त आहे, असंच पाहिजे पहा बरं, तुमचं चांगलं आहे म्हणूनच तुमच्या सासूबाई तुम्हाला एवढा फोन करतात ना. मग अशी तिचा फोन आला होता ना, आताही थोड्या वेळाच्या पहिले आला होता. त्यांनाही करमत नशी आहे ना. हा नाही करण्याचं नाही त्यांना घरातलं सामानच दिसत नाही कुठे काय ठेवेल आणि कुठे, तरी मी सांगून आली बरं, तरी मी त्याला फोन करायच लागते, त्याला दिसतच नाहीत, कारण ते जास्त करत नाहीत ना किचन मध्ये, काही जास्त येत नाही तशा. आणि घरातली बाकीचंही आपण आता कुठं काही आवरून ठेवतो, काही करतो, माझ्या सासऱ्याच्या गोळ्याचं हे दिसत नसतं तेले, शिल्लकच्या गोळ्या आणल्या ते ना, आणि मी काय केलं ते एका डब्यात भरल्या प्लास्टिकचं वर ठेवून दिला, म्हटलं कामापुरत्या खाली होत्या तर त्याच नाही दिले दिसत जात, म्हणून त्याचा फोन चालू होते. मी नसली की दिले वस्तूच सापडत नाहीत घरातल्या रश्मी आता नाही खात बे, आता दे ह्या ठेवून, थोड्या वेळाने जेवतानाच खाऊ, आता लय झाला आता. हो बा तुम्ही का मला नाही खाताच नाही येऊन राहिलं, मला वाटतं संध्याकाळी जेवता येते की नाही जेवता येत, जसं पोट असं गच्च झालं ते काय वावराती खाल्ले आपण, किती साऱ्या घरी येऊन खाऊनच राहिलो हो ना, चल बाई संध्याकाळचं करणं काय 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 भाजी गिजीचं दे ना, मी चिरचार करतो. हो ना, मम्मीला विचारतो ना मी काय करायला लागते तर. अहो कधी कधी मना नाही ठरवा, सगळंच मम्मीलाच विचारता का? नाही नाही मम्मी सांगतात ना मग मग पटकन होते स्वयंपाक, आपण कुठे डोकं चालवत बसायला पुरते भाजी काय करू या गोष्टीसाठीच तर रक्त जळते, त्याच्यापेक्षा ते काम मम्मीच्या तिकडे दिलाय आम्ही, मम्मीच ठरवतात आणि मम्मीच सांगतात, मग पटकन सांगितलं की आपण पटकन केलं. नाही तर मला आठवतच नाही, मी सुचतच नाही सकाळी उठलं की बापरे आज भाजी काय करू, भाजी करू कशीच करू. संध्याकाळचा तर भयानक प्रश्न असते की भाजी काय करू, कारण सकाळी तरी वरण भाताचं कुकर लागते, काही ना काही सुकी भाजी म्हणा किंवा रस्त्याची भाजी म्हणा, काही ना काही हे होते. पण संध्याकाळसाठी ना तर म्हणजे टेन्शन येते मला, कायच भाजी करू. हो की नाही बरं, आहे की नाही खूप मोठा गहन प्रश्न की संध्याकाळी भाजीला काय करू. सकाळी तरी कुठून काटून काहीतरी निघतेच, पण संध्याकाळसाठी तर मला एकदम टेन्शन येते मी काय करू भाजीला तुम्हाला होते का सगळ्यांना? सांगा बरं मला कमेंट मध्ये, कमीच एक बुद्धू मंदा मी काय म्हणलं बा? हा काय म्हटलं? ते उलशक काही काजू बदाम असतील काही तर दे ना, ते आशाबाई मुगाचा शिरा केला ना, तर त्या मुगाच्या शिऱ्यात टाकायला पाहिजे म्हणतात. त्या रोजी दिसले होते मला तर त्या भरणीत, आज नाही दिसले, अंदर आहेत त्या कुठे तर दे ना. काजू बदाम घरीच नाही आहेत, कशाला मुगाच्या शिऱ्यात काही टाकायची गरज नसते, एवढं सारं तूप टाकलं असेल ना, मुगाचा शिरा म्हटलं म्हणजे तुपाचाच असतो, मग त्याच्यावरती अजून काजू कशाला पाहिजे? नाही वा, हे आशाबाई म्हणतात त्याच्यात पाहिजे तर म्हणून नसले तर दे, कोणत्या का नावाले लोक आहेत राहू दे. त्या रोजी दिसल्या होत्या म्हणून म्हणलं हाय तिच्याजवळ.
सगळं घर उचकून ठेवलं 3 दिवसात माझं. कशात काय आहे कशात काय फाल्ली हुसकी सवय आहे मिनाले. आता इले काय माहिती, मी 3 दिवस जपून राहिले तर का फुकट झोपली का उपाशी, काजू बदाम खाऊनच झोपली तेवढी. काही बरं वाटते बा तुला उलसक, आणि जास्त दगदग नवा करू. 3-4 दिवस झाले निजेला जायचं ना, आता उठशी नंदिरा लागशीन धंद्याले. हे पाय माय जसं जमलं तसं केलं माय आम्ही. त्यासारखं टापटीप नाही आलं, पण चकचक तर आहेच बाई घर. पुसलं होतं माय, रोज पुसलं माय बाई. एक दिवस बी राहू नाही त्याला पुसायचं. काही दगदग करू नको, जा अंग टाक घंटाक बर. नाही नाही, आज थोडंसं बरं वाटतंय ना मला. आता काही एवढं नाही, मला तसं झोप नाही येत. काही दुखलं तरच मी झोपते, नाही तर मला झोपच नाही येत. म्हणजे मला कामाची सवय आहे ना, मी कामवाली असली तरी माझे कामं चालूच राहतात. माझं काही असं नाही आळशी बायांसारखं काही झालं की राहा झोपून. मी झोपत नाही, मी चालूच असते. मला कामं म्हणजे बघा ना, तेवढं पॉश घर ठेवावं लागते, तर मग कसं मेहनत तर करावंच लागते ना. आता गावातलं कसं राहते, तिथेच चूल, तिथेच माती, तिथेच ते अंगण, त्या अंगणात सगळी मातीच माती, जिकडे तिकडे मातीच असते. झाडलं काय नाही, झाडलं काय, पुसलं काय नाही, पुसायला लागते. चारवाच लागते त्याला पहिले. आत्ता आतलं जराशे वाकईतले साकळीत आले म्हणून स्टाईल गिल फरशा टाकल्या म्हणून ते का दरवर्षी रोज का पुसतात का गावातल्या बाया? त्याला काय बिचारायला वावरातच जायला लागते. मी तर म्हणतो 8-15 दिवसातून एकदा पुसत असाल तुम्ही, नाही माय बाई? 8-15 दिवसातून माय, तू तरी माय दिवसातून एकच केप पुसला. ते आम्हाला तर माय 2 केप पुसला तरी नाहीये. काऊन तू धुळलास तसं आहे का बाई? आम्हाला माय बाई फरशाचं घर तर माय मला दिवसातून 2 केप पुसा लागते. आता नाही घर मग काय तर भर कसं धुळला आहे त्याने, टकटक दिसते त्याच्यावर, पाय चुमटतात. मग काय तर मातीचं तरी एकदा सपादून जाते, पण हे सपादत नाही हो बाई. आणि गावात आता लय जणांच्या घरी म्हणता असेच घर झाले. मातीचं सारव्याचं तर माय आता लय जणांचं मोडलंच हो माय बाई. साऱ्याने स्टाईलच टाकले ना माय बाई. त्याच्यानं कोणाच घरी सारवण्याचं गिरवण्याचं नाही, सगळ्याच्या घरी पुष्याचेच झाले आता. हो का, बरं. मी म्हटलं आता थोड्या वेळा आराम करते मी. ते मुगाचा शिरा झाला असेल तर थोडासा देजा बरं मला आणून. इथेच खाते मी थोडासा, जास्त नाही, अगदी थोडासा वाटी भरा ना, कारण मला जास्त जाणारच नाही ना. 3 दिवस झाले नुसतं मी झोपलेली पाण्यावर आहे. बघितलं ना तुम्ही, त्या दिवशी तुम्ही ते चहा करून दिला तेवढं पेलं, पण त्यांनी पण मला किती मळमळ झालं, कसं झालं. नाही तर मला काहीच नाही, पाणी सुद्धा गेलं नाही. म्हटलं हो ना, बघितलं ना तुम्ही, 3 दिवस झाले उपाशीच आहे मी. थोडंसं आणा काहीतरी, 1 वाटी भरा ना, जास्त नका आणू. ते खाऊन गोड लागते का, तर तोंडाची चवच गेली ना माझ्या, काहीच खावं असं वाटत नाही. बरं आणतो ना, पाहिजे मग झाला असेल तर आणतो. तू येतीस थांब, काही नको हिंडू फिरू. लय थकवा येते माय बाई. कोणते बी दुखणं म्हणलं का तोंडाची गोट राहते का? हा बाय मंदा, बस तू होती, मी आणून देतो तुला. मूर्ख कुठली, आण म्हणा. मग 3 दिवस चांगलं धुपाटून घेतलं, नाही तर इथं आलते मुंबई फिरायला. हो, तुला मुंबई फिरू देतो नाही मी. माझ्या घरी येऊन काय फिरायला जाते नाही. घरातले कामं कोण करणार आहे? मस्त आराम झाला बाई 2-3 दिवस आता माझा. जाय तिकडे, सगळे कामं यांनीच केले. आणि ते कपड्यांचं एकदाच लचण चाललं गेलं. नाही तर कपडे जो आणायलाच लावलेस ते कृष्णाने. त्याला काय जाशील घेऊन येशील ना, घेऊन येशील का? 3 दिवस झाले मीच बिमार होती. कधी आणू बाई कपडे घ्यायला, कधी नेऊ मी या लोकांना? आणि यांच्याजवळ पैसे देऊन यांना का पाठवून, यांना का माहिती आहे का मुंबईतलं काही? आता मी जाऊ तर बाई मला तर म्हणजे पाऊल नव्हतं उचलत माझं, डोळा नाही उघडला माझा. 3 दिवस मी खूप आजारी होती. जाऊ दे मी तिकडे, कपड्याचा खर्च वाचून गेला. आणि कृष्णाला बरं झालं, कंपनीतून लवकर फोन आला, अर्जंट त्याला जावं लागलं. फारच चांगलं झालं इथं. आणि बरं जायला लागलं तर मस्त 3 दिवसच मोडले त्याचे तिकडे. जा म्हणा, मस्त सोलापूर फिरून आला तो. पण इकडे तर माझं सगळं व्यवस्थित झालं. नाहीतर उगाच 8-10 हजार जायला वेळ नाही लागत. म्हटलं एवढा जणांचे कपडे घेणं म्हणजे का तोंडाची गोष्ट आहे का? हिट करावं लागतं. मग मला व्यवस्थित हिट करता येतं. मला माहिती आहे कुठं पैसे वाचवायचे, कुठं खर्च करायचे. आपल्यासाठी आपण खर्च करायचे, या लोकांसाठी कशाला खर्च करायचे? यांच्यासाठी थोडी कमावतो आपण. काय ग? अगं तुझ्या रूम मध्ये ती काजूची भरणी तिथे कसून नेली, कोणी नेली? तिथे पडलेली आहे ना ती बेडच्या खाली. मला निघून नाही राहिली, मी काढून राहिली. पण चल ना तू झाडू घे ना मोठावाला, आणि त्याने काढ बरं. काजूची कशी काय असणार आहे का मूर्खा? काजूची नसेल कुठली एखादी रगडी कामी, माझ्या फेस पॅकची वगैरे डब्बी असेल ते कामी. राहू दे, तू कशा हुसकत राहते का? जा खेळ. तिथं कशी काय काजूची भरणी जाणार आहे? मूर्खच आहे तू. किचन सामान किचन मध्येच राहणार ना. अगं मम्मी, मला माहिती आहे की आपली येलो झाकणाची येलो भरणी लाल झाकणाची. मला माहिती नाही का काजूची आणि बदामची भरणी सेम वाली. त्यातली एक भरणी तुझ्या बेडच्या खालीच पडलेली आहे. एक काढली आहे मी, एक निघूनच नाही राहिली. आणि तेच काजूचे छोटे तुकडे पण आहेत. मला माहिती ती काजूचीच आहे. मम्मी तिथे गेली, तू विसरून गेली असेल, पडलीशील तुझ्याच्याने, तू कामाच्या याच्यात विसरून गेली. तुला सांगून राहिली ना मी काजूची नाही म्हणते. मूर्ख कुठली, चल जा खेळ. काही लावत राहते काजूची भरणी बेडच्या खाली कशाला जाणार आहे? काजू आपल्या घरीच नाही आहेत. 4 महिने झाले काजूच नाही आणले, बदाम सुद्धा नाही आणले, काहीच नाही आपल्याकडे. ड्रायफ्रुट्स म्हणून नाहीच आहेत.
तुला कोण सांगितलं काजूची भरणी आहे मूर्ख? जा खेळ. पप्पा मम्मीला सांगा पप्पानीच काढली, मी पप्पाला दाखवली होती. काजूची भरणी म्हणजे काजूची भरणी बदामची भरणी त्याच्या खाली कशी काय गेली? ती पोरांनी टाकली असेल. बेडरूम मध्ये होती का आपल्या? हो ते काजूची बदामची काढली मी, ते काजूची अटकली त्याच्यात, ते दिवाणच्या याच्यात ते निघून नाही राहिली. त्याच्या खाली कशी काय गेले का? रिकामे असतील ना त्या? रिकाम्याच आहेत. पण आता काजूची भरणी लोकांची ओळखत नाही का आम्ही? त्याचे खालचे ही आहेत ना, काजू चुराई आहेत त्याच्यात, बदामाच्या तरी काही नाही आहे, पण त्याच भरण्या आहेत. लेखवेन टाकले असतील नाही तर नाही. हो कदाचित हे पोरं आता मस्ती करतात ना, यांनीच टाकले असतील. मम्मा काही पण नको बोलू तू आता. आम्ही कशाला ग भरण्या घेऊ? आम्ही तर आमचेच गेम खेळतो ना. आणि कुठूनच तर मस्ती नाही केली ग काही पण. तूच तर झोपलेली होती ना 3 दिवस झाले, पप्पा गेले त्या दिवसापासून त्या रूम मध्ये. आम्ही आलो तरी का तुला डिस्टर्ब करायला की मम्माला बरं नाहीये तर झोपू द्या म्हणून? आम्ही कशाला ग तिथे मस्ती करूया? राणी चुप बस म्हटलं तुला. चुकून गेली असेल भरणी तिथे. एवढा काय त्या भरणीचा आकार तांडाव करायला लागते? काजूची भरणी बदामची भरणी काजूची भरणी, मूर्ख आहे का तू? अच्छा बेटा राणी, ते भरणीला पाय फुटले असतील, गेलीशील ते तुरु त्याच्या खाली पळत खेळत खेळत गेलीशील ना. आता गेली असेल मला नाही माहिती. नाही तर 3 दिवस झाले तुम्हाला सांगते, मी पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही. विचारा नाही तर ताईंना, सगळ्यांना माहिती. मी म्हणजे उठून सुद्धा बसू शकले नाही, एवढा थकवा आला होता मला. कसंच होत होतं. मी नुसतं झोपलेली होती. मी जेवली सुद्धा नाही मी 3 दिवस झाले, बघा नाही तर. म्हणूनच एवढा विकनेस आला मला. हो दिसूनच राहिला मला, लय थकवा आला तुला. मला वाटलं खरंच बिमार आहेस का? काजू बदामच्या भरण्या जर अशा गाद्याच्या खाली अलमब्रेच्या खाली दिवाणच्या खाली जर पडत असतील रिकाम्या ते भरलेल्या होत्या. आणला होता ना या महिन्याला मी सगळं ड्रायफ्रुट्स आणला होता. त्या रिकाम्या जर गाद्याच्या खाली पडतात म्हणजे लोक खरंच बिमार आहेत घरातले, हे समजू शकतो मी. 3 दिवस उपाशी राहू शकतो आपण. काजू बदामच्या भरण्या जर रिकाम्या झाल्या तर आरामात 3 दिवस काय 30 दिवसही राहू शकतो नाही. अच्छा बरोबर आहे. नाही आलं माझ्या लक्षात. मी थोड्या वेळ मला असं वाटलं की खरंच बाहून घेऊन लागलं असेल किंवा काही तू बिमारच आहेस का, पण आलं माझ्या लक्षात. ठीक आहे, कर तू आराम. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी काय नाटक केलं का? म्हणजे मी काय नाटक करते का? एवढी मी आजारी? बापरे, खरं ना, कोणी नाही कोणाचं. एवढी बिमार आहे म्हटलं, 3 दिवस झाले पाणी सुद्धा नाही पेली. तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगितलं, असं वाटलं जाऊ द्या बा, टेन्शन कशाला द्यायचं. आणि बघा तरी मी तुम्हाला वाटते मी नाटकच केलं. बरं ना पप्पा, बरं मी नाटकच केलं, जाऊ द्या आता काय करायला लागते. पण मी खरंच नाटक नाही केलं. ती भरणी मला काय माहिती तिथं कशी काय गेली. गेली असेल तशीच. आता कुठं गेली मी कसं काय? मी थोडी नेली. आता माझ्या घरात मी काय चोरून थोडी खाणार आहे. बस झालं. काय झालं काय नाही झालं मी सगळं माहिती आहे, सगळं ओळखून आहो मी. ठीक आहे, बरोबर. मी गेलो तर तू बिमार पडले, मी आलो तर तू दुरुस्त झाली. येतात माझ्या गोष्टी लक्षात येतात. एवढं मॅट नाही माझ्या डोक्यावर तुझ्या मॅट लिहिलेलं दिसते का? हे बाळा मॅट असं दिसते का डोक्यात कोरलेलं? मला नाही ना, मला लक्ष देत असेल. ठीक आहे, तू आरामच कर. तू ते कपडे तर काही आणलेच नसतील, एरी कुठे नेलंच नसेल ना त्या. बरं मी मी करतो माझं सगळं. तू आराम कर आता. आता निघायचं नाही, घराच्या बाहेर निघायचं नाही. काहीच करायचं नाही आता, तू आरामच कर. मी खरं बोलते ना मी. हो बस, फालतूचा आता विषय वाढवायचे नाहीत. जास्त नाटक करून तमाशा करायचा नाही काय. ठीक आहे, लोक राहिले नाही आले. फालतू त्याच्या समोरचा काही तमाशा झाला तर मग विचार करून ठेव जा. मूर्ख मुली, तुला काय नुसतं तोंडच दिलं का चबरे रे? सो भादर करत राहतं. काय काम होतं का तुला? भांडण्या शोधायचं? तर बापाला काय सांगितलं? बिनकला तुत्राचे. मला कशी रागवते का? तूच टाकल्या ना ते भरणे, तूच टाकल्या ना, आमच्यावर नाव घेते ना. मग ती मुलांनी मस्ती केली, आम्ही तर काहीच नाही केलं का? उगाच मला पण आणखी रागवतो ना तू. जा, मी बोलतच नाही तुझ्यासोबत. कट्टी ये मॅट पुरी, तिकडे तुम्ही बोंबलू तरी नको. काय बाई, हे काजूच्या भरण्या मला लक्षातच नाही. किचन मध्ये आणून ठेवा होतं, तिथंच पडू दिल्या. काय हो, मग काय माहिती रिकाम तिकडे पोरगी दिवाणच्या खाली घुसते म्हणून. बरं स्वतः घुसते बापाला घेऊन जाते. याच्या खाली काय सोन्याचा हांडा. काय बाई, किती कार्य तत्पर राहू मी, किती डोकं चालू. सगळं मी व्यवस्थित केलं, कशाच त्या भरण्या दिवाणच्या खाली राहिल्या. काय मला डोकं चाललं नाही. पटकन किचन मध्ये आणून ठेवल्या असत्या. जाय तिकडे. हेट बाई, कसंच करू मी. तरी मी किती हुशार की ना, सगळं व्यवस्थित वागते. कुठं ना कुठं चूक होते. नाही ना, हे राणी ना 1 नंबरची चबरी आहे. खरंच ना, खूप चबरी आहे पोरगी.